चौगाव चोपडा तालुक्यापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेले लहानसे गाव. या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर सातपुडा पर्वत आहे. अनेक लहान मोठ्या नद्या, नाले, दऱ्याखोऱ्या, उंच उंच डोंगर आणि विविध प्रकारच्या वृक्षांनी नटलेला असा हा सातपुडा पर्वत. परंतु निसर्गाच्या सानिध्यात असून देखील सातपुडा पर्वताच्या रांगामध्ये असलेल्या इंजाशी हा नाला पूर्णतः कोरडा ठाक पडला होता. मात्र मराठी वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी या नाल्या ठिकाणी पाण्याचा झरा वाहू लागला. या संदर्भात आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी घेतलेला हा खास आढावा. आज आपण चौगाव गावापासून सातपुड्याच्या पर्वतात आलो आहे. आज या सातपुड्या पर्वतात येण्याचे कारण असं की निसर्गाची अनेक प्रकार असतात, निसर्गाचे अनेक लौकिक असतात. याचाच एक प्रकार म्हणून सातपुड्याच्या जो डोंगर आहे, जे दऱ्याखोरे आहेत, त्या आपण आज जर पाहिलं तर उन्हाच्या तीव्रता वाढलेली आहे. जवळजवळ 40-42 अंश सेल्सिअस डिग्री तापमान सर्वांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच आज योगायोग असा की आज गुढीपाडवा आणि त्या गुढीपाडव्याच्या दिवशी निसर्गाची अशीच काही कृपा होते की आपण जर पाहिलं, आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत, हा इंजाशी नाल्याच्या अंतरावर उभे आहोत. इंजाशी नाल्याच्या नाव असं पडलं की पूर्वी त्या नाल्यामध्ये एक विजांचा कडकडाट झाला होता आणि त्या विजांच्या कडकडाटामुळे पूर्वीपासूनच ह्या नाल्याला इंजाशी नाला असे संबोधले जात आहेत. आपण आता पाहू शकतो की हे जे पाणी आहे, हे पाणी वास्तविक इथं घोटभर प्यायला सुद्धा पाणी आपल्याला मिळणार नाही. आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या नाल्याला निसर्गाची अशी काही कृपा लाभलेली आहे की गुढीपाडव्याच्याच दिवशी ह्या नाल्याला बारीक प्रमाणे पाण्याचा स्तोत्र निर्माण होतो. यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या चौगावचे निसर्गप्रेमी विश्राम तेले हे आपल्यासोबत जुळलेले आहेत. भाऊ, आम्हाला एक सांगा की ही जी निसर्गाची कृपा आहे किंवा हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल की काय, की दरवर्षी गुढीपाडव्याच्याच दिवशी या नाल्याला कोणत्या प्रकारे पाण्याचा स्तोत्र हा बाहेर येत असतो. काल आम्ही या ठिकाणी भेट दिली. काल या ठिकाणचे व्हिडिओ वगैरे आम्ही व्हायरल केले. इथे एकदम कोरडी जागा होती, पण निसर्गाची किमया अशी आहे की दरवर्षी या ठिकाणी चैत्र शुद्ध पौर्णिमा, चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी एक झरा हा कालांतरापासून चालत आलेला आहे. या दिवशी या ठिकाणी पाणी चालू होतं आणि वन्य प्राणी, पशु पक्षी यांच्यासाठी भर उन्हाळ्यात तो पाण्याची ताण भागवत असतो. विषय असा आहे की याच्या आजूबाजूला परिसरात कुठेही 1 ते 2 किलोमीटरमध्ये पाण्याचा साठा नाही. खोल खाली नाला आहे, त्या ठिकाणी सुद्धा पाणी नाही, वरती पाणी नाही. पण ह्याच स्पॉटवर दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी जरा चालू होत असतो. आपण जर पाहिलं तर खरोखरच सातपुडा हा पर्वत दऱ्याखोऱ्या नद्यांनी नटलेला पर्वत म्हटला जातो. परंतु खरंच गुढीपाडव्याच्या दिवशी पाण्याच्या जरा दगडातून वाटून जर दगडाच्या बाहेर जर येत असेल, हा खरंच निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा.